आदाब हुजूर। लवंगी, इस वक्त कुछ गड़बड़ है क्या? कोंडा जी, क्या हुआ? क्या किया कोंडा जी ने? बताओ। हुजूर, बहुत बड़ा धोखा है। कोंडा जी हमारा दुश्मन है। वो बहुत बड़ा धमाका करने वाला है। पूरा जंजीरा किला उड़ाने वाला है। दारूगोला को आग लगाने वाला है। अंबर दरवाजा। क्या? ठीक ठीक बताओ, खुल के बताओ पूरा। हुजूर, आपने कहा था कोंडा जी पे ध्यान रखना। मैं दे रही थी। वो अपनी नई जिम्मेदारी का काम करने गए थे। मैं भी उसके पीछे गई। वहां एक जगह पर उनकी आवाज सुनाई दी तो मैं छुप गई। वहां कोंडा जी किसी को बता रहे थे कैसे अंबर दरवाजे के पिछले कमरे में घुसना है, कैसे कोठार तक पहुंचना है, कैसे रस्सी जलानी है, कैसे स्फोट करना है। कोंडा जी, कोंडा जी, कहाँ हो? हुजूर, अहो निरोप धाडला असता तर मी आलो असतो महाली। आज हमारे पास आने की जरूरत नहीं। आज तुम्हें अल्लाह के पास जाने का वक्त आया है। काय झालं हुजूर? ज्यादा मासूम बनने की कोशिश मत करना दगाबाज। धक्काबाज? एहसान फरामोश। जबान सांभाळून बोला हुजूर। एहसान फरामोश? आज तुम बेनकाब हो गए हो कोंडा जी। बेनकाब? हाँ बेनकाब। संभाजी की खिदमत करते हो, उसके साथ दुश्मनी का ढोंग रचाते हो, उसकी तरफदारी और जंजीरा के साथ गद्दारी। गद्दारी नाही ना बापसाहेब, गद्दारी नाही केली म्या। खामोश काफर। मेरा खेल खत्म। लवंगी बाई ने हमें सब कुछ बताया है। हम सोचते रहे संभाजी का बंदा कैसे जंजीरा की पनाह में आ गया। नवाब साहब, अहो गैरसमज होतो या तुमचा। भाई तुम्ही? सब सुना है मैंने। तुम्हारा असली रूप मैं जान गई हूं। तुम्हें क्या लगता है मैं तुम्हारी हो गई? इस जंजीरा में मैं पली बड़ी हूं। इस जंजीरा का नमक खाया है मैंने। जंजीरा की दीवारें मेरी शान शौकत है, मेरी रूह है, और इसे तुम तबाह करना चाहते थे। भाई लवंगी भाई, बस कर गद्दार। जंजीरा कभी किसी का उधार नहीं रखता।
आपको ये शायद झूठ लगे, लेकिन यही सच है। मरने वाला कभी झूठ नहीं बोलता। मैंने इज्जत के 4 दिन गुजारे, वो आपके साथ। बचपन से लेकर आज तक मैं एक गुड़िया जैसी थी, एक खिलौना। जैसे सिद्धि कहे वैसे नाचने वाला खिलौना। मैं क्या चाहती हूँ, मुझे क्या पसंद है, ये किसी ने मुझे आज तक पूछा ही नहीं। याद है आपको, एक दिन मैंने आपसे पूछा खाने में क्या बनाऊं, तो आपने कहा लवंगी बाई तुला जे आवडेल ते कर। आज मला तुझी आवड कळू दे। मुझे तो मानो जिंदगी मिल गई। पहली बार कोई मर्द मेरी खुशियों के बारे में पूछ रहा था। हुजूर, आपके लिए ये मामूली बात हो सकती है, लेकिन ऐसे छोटे छोटे खुशियों में ही हम औरतों की दुनिया बसती है। हम औरतों को बड़े महल, शान और शौकत ये नहीं चाहिए। हमें तो बस अपना समझने वाला, अपना मानने वाला एक हमसफर चाहिए, जिस पर हम भरोसा कर सके। उस दिन वो कुमाजी मुझे छेड़ रहा था, तब आपको बहुत गुस्सा आया, और आपके गुस्से पर मुझे प्यार आया। आपकी जगह कोई होता तो मेरे जिस्म से खिलवाड़ करता, अपने शौक पूरे करता, लेकिन आपने ऐसे कभी नहीं किया। आपने हमेशा मेरी इज्जत का ख्याल रखा, मेरी हिफाजत की। आपके लिए एक जिंदगी क्या, 1000 जिंदगी कुर्बान करने के लिए तैयार हूं। सिर्फ एक बार मुझ पे भरोसा कीजिए। मैंने आपसे प्यार किया है, जब से पहली बार आपको देखा है तब से। सिर्फ एक बार मुझ पे भरोसा कीजिए। हाय भरोसा। पी। मैं अब खुशी खुशी मरने के लिए तैयार हूं। मुझे अभी तक कुछ हुआ क्यों नहीं? कारण त्याच्यात ईश नव्हतंच। नुसतं पाणी होतं त्याच्यामध्ये। तुझी परीक्षा बघत होतो मी। आप मेरी जान लेना नहीं चाहते थे? नाही, मला बघायचं होतं तू सिद्धीची हेर आहेस तर खरंच मनापासून बोलतेस। म्हणून घेतली तुझी परीक्षा। तो क्या लगा आपको? पटलंय आम्हाला। खरं बोलत होतीस तू। स्वराज्यात राहायला आवडेल तुला, आणि तुझं खरं प्रेम आहे माझ्यावर। हाय अल्लाह, लाजालीस? विश्वास ठेवा, एकदा तरी विश्वास ठेवा। विश्वास बसलाय माझा। अब मुझे यहाँ से जाना होगा। काय झालं? अब आपको सब पता चल गया है। मग
पता चल गया म्हणजे ते का तू सांगितल्यावरच कळालंय वय मला. हा मला काय डोळं नाहीत का काळीज नाही का अक्कल नाही का काय कळतच नाही मला. अगं मुख्या जनावरांनी बी कळतं या कोण जीव लावतय आणि कोण जीव घेतय ती. मी तर माणूस आहे. लवंगी बाई, कोंडाजी बाबा आजचा, उसके पहले हुजूर सिद्दी खैरियत, उनका अधिकार पहला, बाद में कोंडाजी बाबा. चलो. मैं नहीं आऊंगी. नहीं आओगी तो हम तुझे उठा के लेके जाएंगे. मुझे तो तुम कौन सी रानी महारानी हो? तुम तो एक दासी हो, एक कनीज. और कनीज सबकी होती है. आणि तिनं सगळ्यातच कोंडाजीला बघायचं. ए खबरदार, कोंडाजी को पता चला ना तो लवंगी भाई, ये कोंडाजी की दुहाई देना बंद करो. और ये कोंडाजी कोंडाजी क्या लगा के रखा है? कोंडाजी कौन है? ये कोंडाजी किस झाड़ की पत्ती है? ये कोंडाजी, ये मत भूल, ये कोंडाजी को जंजीरा पे मैं लेके आया और मेरी वजह से वो जंजीरा पर है. मेरी मेहरबानी है उस पर और मेरी वजह से ही तुम्हें कोंडाजी मिला है. ये बात समझ. अब चुपचाप चल, वरना तुझे उठा के लेके जाएंगे. हाथ तो लगा के देखो. अरे हम तो हमारे धर्म के बहू बेटियों को नहीं छोड़ते. हम तो लक्ष्मीबाई को भी नहीं छोड़ते. तुम तो लवंगी हो. चलो चलो छोड़ो चलो मुझे. चलो चलो छोड़ो. चलो 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 जल्दी चलो छोड़ो मुझे. चलो छोड़ो. चलो. छोड़ो मुझे. हुजूर देखिए ना, समझाइए इन्हें. छोड़ो. पागल हो क्या? छोड़ो. इतना भी नहीं जानते? खूबसूरती की कलाई पकड़ी नहीं जाती. खूबसूरती को अपने तलवे पर लेना सीखो. छोड़ो. लेकिन हुजूर, ये आपका हुक्म नहीं मान रही थी. फिर भी ऐसा नाजुक मामला हो तो उसे मुस्कुराहट की ताकत से हासिल करो, तलवार की ताकत से नहीं. लवंगी, अब ठीक हो ना? जी हुजूर. देखो लवंगी, किसी के पास जाना इसका मतलब ये तो नहीं ना हमसे दूर होना. हुजूर हम जब याद करते हैं तब तूफान की रफ्तार से आना जी हुजूर. अच्छा लगता है. और सिद्दी खैरियत याद करता है तो वजह होती है. और वजह यह है कि मेरा एक छोटा सा काम है जंजीरा की हिफाजत में. काम नेक हो तो ही करूंगी. नेकी तो जंजीरा की पहचान है ना? देखो लवंगी, बहुत दिनों से तुम जंजीरा के बाहर नहीं गई, इसलिए मैं तुम्हें एक मौका देना चाहता हूं. इसमें काम क्या है? काम नहीं, जिम्मेदारी. देखो लवंगी, तुम्हें रायगढ़ पर जाना है. संभाजी की सोच का पता लगाना है.
जंजीरा में आजकल नए चेहरे दिखने लगे हैं। कपड़े वालों ने और व्यापारियों ने हमारे सिपाहियों का कत्ल किया है। ये बात दखल अंदाजी करने की नहीं, और भी सवाल है, उसके जवाब लाने हैं तुम्हें। मतलब जासूसी? बिल्कुल सही। जंजीरा की हिफाजत के लिए। क्या होगी? आजची सदर एका विशेष मोहिमेसाठी बोलावली आहे आणि ही मोहीम आपण तातडीनं पार पाडणार आहोत. कधी? कुठे? जंजीरा. आता तयारीसाठी फार वेळ नाही आपल्या. मोहीम सुरू व्हायला जेमतेम 7 दिवसांचा अवधी आहे. फक्त 7 दिवस? होय, फक्त 7 दिवस. महाराज क्षमस्व, पण 7 दिवस आणि तेही जंजिऱ्याच्या मोहिमेसाठी म्हणजे फारच कमी वेळ आहे. रावजी नाना, थोरल्या महाराजांच्या काळात याही पेक्षा कमी वेळ मिळत होता तयारीसाठी. तरी सुद्धा त्या मोहिमांमध्ये बाजी मारलीच की आपण. नाही म्हणजे आपली तयारी असतेच, पण हे गड किल्ल्यांचं युद्ध नाही, सागरी युद्ध आहे. शिवाय थोरल्या महाराजांनी जंजिरावर हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते, पण ते सर्व फोल ठरले. जंजिऱ्यावरच्या यापूर्वीच्या सर्व मोहिमांची माहिती घेतली आहे आणि त्या मोहिमा का फोल ठरल्या याच्या कारणांचा अभ्यास सुद्धा केला. राजन, त्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही, पण तरी आम्ही राहुजी नानांशी सहमत आहोत. हे काम सबुरीने घ्यावं. महाराज, जंजिरा म्हणजे सागरातला उभा कातळ, उसळणाऱ्या लाटा आणि आग ओकणाऱ्या तुफानी तोफा यांचा सामना करत त्या कातळाला भिडणं सोपं नाहीये. शिवाय आरमाराची तयारी बघायला हवी. आणि जंजिरा म्हणजे अभेद्य किल्ला, आणि इतक्या जोखीमेची मोहीम आपण इतक्या कमी अवधीत का पार पाडतो आहोत? कविराज, तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे जंजिरा जिंकावा असं आम्हाला वाटतं, पण पूर्ण तयारीनंतरच आपण हल्ला करावा असं वाटतं. खंडोजी? मी थोडा सहमत आहे बाकी मंत्रीगणांशी, परंतु महाराज, माझं मन मला सांगतंय की ज्या अर्थी तुम्ही हा प्रस्ताव मांडलाय त्या अर्थी तुम्ही यावर नक्कीच विचार केला असणार आणि तो योग्यच असणार याची मला खात्री आहे. आपण तयारी करू. वेळ कमी आहे नक्कीच, परंतु महाराज, दिवस रात्र एक करून आपण तयारी करू. महाराज, जेव्हापासून तुम्ही जंजिराचं सुतोवाच केलंय तेव्हापासून माझे हात शिवशिवत आहेत. कधी एकदा जंजिऱ्यावर जातो आणि त्या कोंडाजी समोर उभा राहतो असं झालंय मला. केवढा मान द्यायचो आम्ही त्यांना. महाराजांचे एकनिष्ठ विश्वासू म्हणून त्यांचा प्रत्येक शब्द झेलायचो. पण वेळ आली आणि त्यांनी आपला रंग दाखवलाच. फितुरी केली आणि स्वराज्या विरुद्ध उभे राहिले. जिथे जेवले तिथेच घाण करणारे हराम. जाऊ द्या ना, आपण कशाला आपलं तोंड अपवित्र करायचं म्हणून आजवर गप्प राहिलो होतो आम्ही. पण आता नाही राजन,
या कोंडाजी बाबांना धडा हा शिकवायलाच हवा. एका व्यक्तीचा विचार करणं सोडा, क्रोध आवरा. बुऱ्हाणपुरात औरंगजेब ठाण मांडून बसलाय. कोकण किनारपट्टीवर सिद्धीनं उच्छाद मांडलाय. सतत कारवाया करून तो आपल्याला युद्धाला प्रवृत्त करतो. सिद्धी आणि औरंगजेब यांचा समान शत्रू म्हणजे आपलं स्वराज्य. आज ना उद्या हे दोघं समझोता करतील, एकमेकांना पूरक कारवाया करतील, किंबहुना आताही करतातच आहे. दोन्ही बाजूनी स्वराज्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होणार. त्यामुळे ही अनिष्ट युती होण्या अगोदर सिद्धीला धडा शिकवलाच पाहिजे. म्हणूनच मोहीम कितीही अवघड असली, तयारीसाठी हातात वेळ कितीही कमी असला, तरी जंजिरा स्वराज्यात आलाच पाहिजे. अहो आलमगीर कसा होईल खुश? त्याला कुणी बी हत्ती घोड्यावरनं त्याच्या मोहर आलेलं नाही चालत, खपत नाही आणि खपणार बी नाही. चालत जावं लागतं, चालत, ते बी पायात पायता न घालता. 1.5 कोसावरनं चालत. क्या? मग काय लबाड बोलतोय होय म्या? नहीं नहीं, मैं भी इस जंजीरा का मालिक हूं. आता कसं बोलला सा? हा? अहो, या जंजिऱ्याचं मालिक हैसा तुम्ही, समुद्राचं बादशाह. अहो एवढं मोठं हापसाण्याचं राज्य आहे तुमचं. तुम्ही नुसतं थिर्र म्हणाला तर शेळ्या, हाईक असं केलं तर गाई म्हशी, आणि अगं ये अशी हाळी मारली तर बायका चळा चळा कापत्या. ती कार असं विचारलं तर मर्दगडी जाग्यावरती जायबंदी होतो. या असा दरारा हाय तुमचा, असा मान हाय. आणि आलमगीर औरंगजेबासमोर तुम्ही असं इतळून जाणार असेल तर काय उपयोग काय तुमचा? तुमच्यात आणि या कुमाजीच्यात फरक काय तो म्हणायचा? हा हाँ, सोचने वाली बात है. आता सोचू नका हुजूर. अहो तुमचा अपमान झालेला माझ्यासारख्याला नाही होणार सण. पण कोंडाजी बाबा, औरंगजेब आलमगीर आहे. अरे हुजूर सोडून दुसऱ्या कंच्या बी आलमगीराला नाही ओळखत आपण. अन काय रे अब्दुल्ला, नेमकं काय मनात हाय म्हणायचं तुझ्या? हा? हुजुरांनी त्या औरंगजेबाच्या मोहर जाऊन असं मान खाली घालून उभं राहायचं? हा? आणि बोलताना असं तोंडावरती रुमाल ठेवून बोलायचं वय रे? नाही, पण जावं तर लागणारच ना. मालिक, बाद में कटखट नको. क्या कटखट? क्या गलत बोल रहा है कोंडा जी? सही तो कह रहा है. आखिर मैं भी इस समुंदर का बादशाह. आता कसं लाखातलं बोललात हुजूर? हा? आणि न जाण्याचं दुसरं कंच बी कारण सांगा जावा किती असले. हाँ, सोचती है. राहुजी नाना, मोहिमेची तयारी कुठपर्यंत आली? मोहिमेसाठी लागणारी रसद, दारुगोळा हे सगळं तयार आहे. शिवाय मच्छीमारांशी बोलून त्यांचे पडाव वापरायचं ठरलेलं आहे. गलबत तयार आहेत आणि गलबतावर शिड्या, दोरखंड हे सगळं ठेवलेलं असेल. उत्तम. खंडोजी, उत्तम बाणकरी निवडले आहेत. ते बुर्जावरचा प्रतिकार मोडून काढतील. शिडी चढून जाण्याचा मावळ्यांचा सराव सुरू आहे. काही क्षणातच ते बुर्जावर पोहोचतील. त्यांचा वेग आणि चपलता वाखाणण्याजोगी आहे. आणि दादाजी देशपांडे तर तयार आहेतच. बहिर्जी काका, ही एवढी तयारी पुरेशी आहे का? हो,
तयारी तर उत्तम आहे. परंतु बहिर्जी काका मला एक शंका आहे. म्हणजे मोहीम फत्ते करायचे हे तर नक्की झालंच आहे ना आता, पण मग मोहिमेबद्दल एवढी गुप्तता का पाळली जाते? खरं तर त्याबद्दल मलाही जास्त माहिती नाही. हे सगळे निर्णय महाराज स्वतः घेतात आणि त्या पाठीमागं त्यांचे काहीतरी विचार असतात. आता मला स्वतः विचाराल तर आपण जेवढी गुप्तता बाळगू तेवढं चांगलंच आहे. शत्रूला चकित करणं खूप आवश्यक असतं. हो, तिथंच तर आपली अर्धी फते होते. ते सगळं योग्यच आहे, पण मला एक वेगळीच शंका येते. मागच्या वेळेस सुरतेवर हल्ला करतो सांगून बुऱ्हाणपुरावर हल्ला केलेला शंभूराजेंनी, तसंच काहीसं नाहीये ना? कारण आता औरंगजेब बुऱ्हाणपुरातच आहे. मग आपण थेट शहेनशाहवर हल्ला करणार आहोत असं वाटलं का काय तुम्हाला? मग त्यासाठी ही तयारी पुरेशी नाही. त्यामुळं बुऱ्हाणपूरवरच्या हल्ल्याची शक्यता विसरा आणि तुम्हाला नेमून दिलेली कामगिरी पार पाडा, जे असं आम्हाला वाटतंय. हमें केवल एक बात की चिंता है कि हमें औरंगजेब के सामने झुकना पड़ेगा. नाही हुजूर, अल्ला शिवाय कुणाच्या बी मोहर नाही झुकायचं तुम्ही. मग काय करायचं? ताट उभं राहायचं? हो कोंडाजी बाबा, शाही दरबारातलं ना काही रीतिरिवाज असतात. हुजूरांना कशाला अडचणीत आणतायचा उगाच? लेकिन हम भी बादशाह के सामने झुकेंगे नहीं. अगर मैं झुकता हूं तो जंजीरा का अपमान होगा. लेकिन हुजूर, हमारे पास दूसरा कोई चारा भी तो नहीं है, और उसमें हर्ज ही क्या है? मतलब बाद में कटकट पण नहीं. सब जानता हूं, लेकिन आज तक जंजीरा किसी के सामने झुका नहीं, शिवाजी राजा के सामने भी नहीं. आत्ता बी झुकणार नाही. एक तरकीब आहे. तरकीब? वय, एक तरकीब. त्या तरकीबीमुळं हुजुरांचं डोसकं नाही झुकणार. ऐसी कौन सी तरकीब है? हाय एक तरकीब सांगतो मी तुम्हासनी. पण त्या तरकीबीमुळं तुम्ही शहेनच्या समोर वाकणार नाही, झुकणार नाही का कुर्निसात करणार नाही. ताठ मानेनं उभं राहायचं तुम्ही, जंजिऱ्यासारखं मजबूत. वाह मुंडा जी वाह. अगर ऐसा है, आलमगीर के सामने जाने में मुझे कोई ऐतराज नहीं. तुम्ही बघाच तर हुजूर, पर थोडासा वेळ द्या मला. रुको रुको, कहाँ जाना चाहते हो? राम राम मालिक. राम राम गया भाड़ में. कौन हो तुम? मैं वैदू हाकिम. परवाना है, सिफारिश या फिर कोई पहचान का सबूत? मालक, शिफारिश तर नाही, पण वडिलांच्या सोबत आलतो. हा, वडील वर्षातून 3दा यायचे. वडील गेले त्याच्यानंतर ही जडीबुटीची पोतडी घेऊन तुमच्या सेवेला आलोय सरकार. बस बस, दफा हो जाओ यहाँ से. ऐसी कहानी हम लोग रोज सुनते. चलो निकलो यहाँ से. अरे, इतर दात खुजली आहे. खाऱ्या पाण्याचा प्रसाद आहे सरकार. हा, आप कैसे जानते हो? मी हे पण जाणतो की तुमच्या पायाला पण तो रोग झालाय. हाँ? हा, ये भी जानते हो? तुम्ही थांबा. या खुदा, बहुत ठंडक महसूस हो रही है. ये मरहम हमें दे दो. घ्या, तुमच्या उपयोगाचा आहे. जाने दो इन्हें, इस वैद को जाने दो. जाइए. येतो मी. राम राम. सुभेदार,
जंजिरे देताना काय तकलीफ? तकलीफ म्हणजे चौकशी तलाशी. खाशाबा, राजांनी निरोप काय दिलाय? निरोप पण दिलाय आणि नकाशा पण दिलाय योजनेचा. पण मग तलाशीत नकाशा? तलाशी झाली, पण गड्यांनो, राजांनी दिलेला कागद आबदार आणलाय. अरे कुठं आहे? दाखवतो. खाशाबा, आपलं कापडवाला आहेत ना, कावजी साठे, हं. त्यांनी इथली परिस्थिती सांगितली म्हणून मग यो मार्ग निवडला. ठरल्या वेळेला कोठार उडवून द्यायचं. स्फोट झाला की आपली 30,000ची फौज जी दबा धरून बसलीये ती किनाऱ्यावर येईल. दादाजी देशपांडे आघाडीवर असत्याल. या बाजूनं मायनाग भंडारी चाल करून येत्याल. एकाच वेळी हल्ला होईल ठरल्याप्रमाणे. आणि हे समज बघायला आपलं शंभूराज किनाऱ्यावर असत्याल. होणार, असंच होणार. आता महाराजांनी निरोप पाठवायला हवा आम्ही जय्यत तयारीत आहे म्हणून. ठरल्या वक्ताला ठरलेली गोष्ट होणार.